गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण गुड मॉर्निंग सर. मानवी भूगोल या मानवी भूगोल पेपर मधील जो पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. पाठीमागील तासाला आपण जो दुसऱ्या सेमिस्टर मध्ये पेपर नंबर 2 मानवी भूगोल या मानवी भूगोलाच्या असणाऱ्या सिलेबस बाबत आपण चर्चा केलेली आहे. डिटेल्स मध्ये काय कोणकोणती प्रकरणं आहेत या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. आणि आज या तासाला आपण मानवी भूगोलाचे रचना किंवा मानवी भूगोल या मानवी भूगोलाची व्याख्या, मानवी भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती, त्याचबरोबर मानवी भूगोलाच्या विविध शाखा आणि मानवी भूगोलाचं महत्त्व ह्या अशा वेगवेगळ्या बाबीवरती इथून पुढं चर्चा केली जाईल. पहिल्यांदा आपण मानवी भूगोल म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या भूगोलाच्या 2 शाखा आहेत असं मी आपल्याला सांगितलेलं होतं. तर पहिल्या सेमिस्टरला मानवी भूगोलाची एक शाखा जी आहे ती प्राकृतिक भूगोल. या प्राकृतिक भूगोलाचा आपण मागील तासाला अभ्यास केलेला आहे किंवा मागील सेमिस्टर मध्ये त्या पेपरचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि आता सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला मानवी भूगोल हा पेपर नंबर 2 तुमच्या अभ्यासासाठी आहे. मग यामध्ये भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा तुम्हाला ह्या पहिल्या वर्षाला अभ्यासायच्या आहेत. एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. तर प्राकृतिक भूगोल जे आहे ते अभ्यासून पूर्ण झालेले आहे. आता आपण जे मानवी भूगोल आहे ही दुसरी शाखा आहे, ही दुसरा पेपर आहे तुमचा. या दुसऱ्या पेपरला आपण सुरुवात करतो आहोत. तर मानव हा एक असा घटक आहे की त्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीची उत्सुकता लागलेली आपल्याला पाहायला मिळते. मानव हा एक जिज्ञासू प्राणी आहे. तो निसर्गाकडे बघत असताना त्याच्यामध्ये एक शोधक वृत्ती आपल्याला जाणवते. निसर्गामधील असणाऱ्या विविध घटकांचा मानव स्वतःच्या फायद्यासाठी अनेक घटकांचा उपयोग करून घेत असले आपल्याला पाहायला मिळतं. मानवाला एखादा डोंगर असेल तर त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे ही शोधण्याची वृत्ती मानवामध्ये आहे. क्षितिजाच्या पलीकडे काय आहे किंवा या क्षितिजाच्या पलीकडे अजून कोणते देश आहेत या सर्व गोष्टींचा शोध जो आहे हा मानव घेत असले आपल्याला पाहायला मिळतो. आणि जगामध्ये असणारे नवनवीन प्रदेश त्याला हळूहळू माहीत होऊ लागतात. वेगवेगळे मानवी समाज या पृथ्वी तलावरती असणारे त्याला भेटतात. मानवानं या खळखळणाऱ्या पाण्यापासून वीज निर्माण केली. मातीतून मोत्यासारखी अन्नधान्य घेऊ लागला मानव. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळ उत्पादन सुद्धा तो आपल्या बुद्धी कौशल्याने घेऊ लागला. त्याचबरोबर एवढंच करून मानव थांबला का तर नाही थांबलेला. तर मानवानं जमीन खोदून सोनं, तांबे, लोखंड, खनिज तेल, नैसर्गिक वायू ह्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं त्यानं शोधून काढली. मानव सर्वत्र
स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मानवी भूगोलामध्ये मानव आणि निसर्ग या दोन्ही गोष्टीला एक विशेष महत्व असले आपल्याला पाहायला मिळतं. आता पृथ्वीचं उदाहरण बघा. पृथ्वीला आपण बहुरत्ना किंवा वसुंधरा असं म्हणतो. मग पृथ्वी हेच मानवाचं वसतिस्थान आहे किंवा आश्रयस्थान आहे हे आपल्याला माहित आहे. या पृथ्वी तलावरती झालेली सजीवांची निर्मिती हेच निसर्गाची मोलाची देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मानव हा जो आहे हा सर्व सजीवामध्ये, सर्व प्राण्यामध्ये एक सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्राणी म्हणून या मानवाकडे पाहिलं जातं. मानवानं नैसर्गिक घटकांचा वापर त्यानं स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी, स्वतःच्या चरितार्थासाठी, विकासासाठी त्याचा वापर करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं पृथ्वी, निसर्ग आणि मानव यांच्या संबंधामधून मानवी भूगोलाची एक महत्वाची ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे. आता मानवी भूगोलाची ही जी काही ज्ञानशाखा जी आहे ही प्रामुख्याने पृथ्वी, निसर्ग आणि मानव या तिन्हींच्या संबंधामधून मानवी भूगोल ही एक ब्रँच किंवा शाखा निर्माण झालेली आहे. आणि मानवानं वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वेगवेगळे मानवी जीवन, त्यामध्ये होणारे बदल यांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये होत असल्याचं पाहायला मिळतं. मानवानं आपल्या स्वार्थासाठी विविध व्यवसाय केले. त्याचबरोबर नैसर्गिक पर्यावरण, त्याचे आर्थिक, सामाजिक जीवन, त्याचबरोबर अगदी प्राचीन काळापासून निसर्गामध्ये, भूपृष्ठामध्ये व मानवामध्ये बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच पृथ्वी आणि मानव हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या गतिशील आहेत. पृथ्वी ही गतिशील आहे, मानव ही गतिशील आहे. म्हणून अगदी प्राचीन काळापासून पृथ्वीमध्ये बदल होत गेलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मानवी जातीमध्ये सुद्धा किंवा समुदायामध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि तसं बघितलं तर मानव हा एक निसर्गाचा दास असले आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा मानवी जीवनावरती प्रभाव पडतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादी नैसर्गिक आपत्ती जर आली तर त्या नैसर्गिक आपत्तीची निश्चितच मानवाला भीती वाटते. आज जगामध्ये असणाऱ्या समुद्राचं रूप जर बघितलं, त्याच्या पुढं मानव एक क्षुल्लक आहे ही त्याला त्याच्या मनामध्ये जाणीव होते. परंतु एखाद्या कड्यावर जर गेला तर कड्यावरून खाली जर बघितलं किंवा दरीवरून खाली बघितलं तर त्या ठिकाणी मानवाचे डोळे फिरतात. परंतु आज बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्या खोल दऱ्यावरून किंवा विशाल सागरावरून मानव हेलिकॉप्टर असेल, विमान असेल या माध्यमातून सहजपणे सफर करू शकतो किंवा फिरू शकतो, विहार करू शकतो. पूर्वीचा प्राचीन काळामध्ये असणारा एक घाबरणारा मानव हळूहळू स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती अनेक निसर्गातील गूढ शक्तीचे ज्ञान त्यानं स्वतःला करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. मानव हा निसर्गाचा दास असला तरी सुद्धा बुद्धी कौशल्याच्या जोरावरती त्यानं नैसर्गिक घटकामध्ये अनेक बदल केलेले, अनेक विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो विकास कसा कोणत्या माध्यमातून केला असेल तर तो विकास जो आहे तो माळरानावरती मानवानं हिरवीगार शेती फुलवलेला आपल्याला पाहायला मिळते. धरणाच्या कालव्याचे जे काही पाणी जे आहे त्या पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्यानं बागायत शेती केलेली आहे.
अनेक बाग बगीचे उभारले आहेत. त्याचबरोबर दुसरी बाब अशी आहे की मानव किती जरी बुद्धिमान असला तरी मानवाला एखादी पर्वत रांग उकडून काढता येत नाही किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला थोपवता येत नाही किंवा वाळवंटामध्ये तो पाऊस पाडू शकत नाही. विषुववृत्तीय घनदाट अरण्यामध्ये तो बदल करू शकत नाही. रोगट हवामानामध्ये तो बदल करू शकत नाही. अशा वेळेला मानवानं ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे किंवा समायोजन करणं गरजेचं आहे. आणि हे ज्या वेळेला समायोजन केलं जाईल त्याच वेळेला मानवी जीवनाची प्रगती किंवा मानवाचा विकास झाला असं म्हणता येऊ शकेल, अन्यथा येणार नाही. प्रत्येकाला जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये ऍडजस्टमेंट ही करावीच लागते. आपलं जीवन जर सुखकर किंवा सुलभ व्हायचं असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा किंवा त्या बाबीचा कितपत जीवनाला फायदा आहे या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी समायोजन किंवा ऍडजस्टमेंट. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की ग्रिफिथ टेलरनं सांगितलंय स्टॉप अँड गो. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही पहा, डोळे उघडून पहा, निरीक्षण करा. एखादा पूर आला असेल, एखादं संकट आलं असेल तर ते संकट जाऊ द्या आणि नंतर काही वेळानंतर पूर ओसरल्यानंतर किंवा ते संकट गेल्यानंतर जा. म्हणजेच ग्रिफिथ टेलर या भूगोलशास्त्रज्ञांना स्टॉप अँड गो हा एक संकल्पना जी आहे ही अतिशय मोलाची संकल्पना मानवी भूगोलामध्ये घालून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटी मानवी भूगोलाच्या अभ्यासाचा अंतिम उद्देश किंवा संदेश काय आहे तर तो आहे निसर्गाचं कल्याण करा, मानवाचं कल्याण करा, निसर्ग जगवा, स्वतः जगा. हा एक यामधून संदेश या मानवी भूगोलामधून आपण घेऊ शकतो. तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीकडे एक रचनात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. त्याच्याकडे इतरांची सेवा करण्याची एक भावना असायला पाहिजे. निसर्गामध्ये मानव त्याचबरोबर इतर जीवजंतू या सगळ्यांचा यामध्ये समावेश असलेला पाहायला मिळतो. आणि या सगळ्यांच्या मध्ये चांगल्या प्रकारचे बदल घडून येत असले आपल्याला पाहायला मिळतं. निसर्ग मानव या दोन्ही बाबीमध्ये तर समतोल साधणं अतिशय महत्वाचं बाब आहे. म्हणून या मानवी भूगोलाचा या ठिकाणी अभ्यास करत असताना अनेक नैसर्गिक भौगोलिक पर्यावरणीय घटकाशी मानवाचा संबंध येत असले आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना मानवी भूगोलामध्ये काही शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. काही निसर्गवादी आहेत, काही मानवतावादी आहेत. या दोन्ही प्रकारच्या शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्यांचाही या ठिकाणी आपल्याला वहापोह करणं किंवा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आता परीक्षेला तुम्हाला एखादी मानवी भूगोलाची व्याख्या विचारली जाऊ शकते. कदाचित जर कोरोनाचं संकट जर संपलं तर तुमची परीक्षा जर थेरॉटिकल जर व्हायला लागली तर तुम्हाला अशा पद्धतीचं मानवी भूगोलाची व्याख्या आणि स्वरूप थोडक्यात सांगा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु ह्या कोविडच्या प्रभावामुळे भविष्यामध्ये एमसीक्यू क्वेश्चन टाईपच तुम्हाला प्रश्न असू शकतील असं मला वाटतंय. आपण काही मानवी भूगोलाच्या शाखांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण एल्सवर्थ हंटिंग्टन अगदी म्हणजे 1920 मध्ये आधुनिक काळामध्ये हे यांनी
ही भूगोलाची व्याख्या केलेली आहे. तर एल्सवर्थ हंटिंग्टन या शास्त्रज्ञानं प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी या पुस्तकामध्ये आपल्या व्याख्येचा उल्लेख केलेला आहे. मग यांची व्याख्या कोणती आहे? बघा, लक्ष देऊन ऐका. जर तुमच्याजवळ पेन असेल, वही असेल, तर मी जी व्याख्या सांगतोय अगदी शॉर्ट मध्ये आणि फास्ट मध्ये व्याख्या लिहिता आले तर तुम्ही प्रयत्न करा. व्याख्या आहे मानवाचे गुणधर्म. बघा, मानवाचे गुणधर्म, त्याच्या क्रिया किंवा हालचाली. मानवाचे गुणधर्म, त्याच्या क्रिया म्हणजेच हालचाली आणि भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. आता थोडक्यात कसे लिहायचे? तर मानवाचे गुणधर्म, त्याच्या हालचाली आणि भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. आता या व्याख्येमध्ये मानवाचे गुणधर्म हा एक घटक झाला, त्याच्या हालचाली हा दुसरा घटक आहे आणि तिसरा घटक जो आहे तो भौगोलिक पर्यावरण. या तिन्ही घटकाला अनुसरून ही व्याख्या तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. मानवाचे गुणधर्म, त्याच्या हालचाली आणि भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. ही मानवी भूगोलाची एल्सवर्थ हंटिंग्टन या शास्त्रज्ञाने केलेली ही व्याख्या आहे. आणि ही व्याख्या जी आहे प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी ह्या हंटिंग्टनच्या या पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे. आता याचा अर्थ काय होतो या व्याख्येचा? तर मानवाच्या क्रिया म्हणजे त्याचे विविध व्यवसाय, मानवाच्या हालचाली म्हणजे त्याचे असणारे व्यवसाय, वेगवेगळ्या नैसर्गिक हवामानाच्या प्रदेशामध्ये मानवाचे व्यवसाय, सवयी, पोशाख, राहणीमान यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणि भिन्न हवामानामुळे दाट जंगलातील मानव फळे, कंदमुळे गोळा करतो, शिकार करतो, लाकूड तोड करतो आणि समुद्र किनाऱ्यावरती तो मासेमारी सुद्धा करतो. गवताळ प्रदेशामध्ये पशुपालन करतो. म्हणजेच निसर्गाच्या या प्रभावामुळे निसर्गच मानवाला गुलाम बनवतो. तो गुलाम कसा बनवतो? तर ह्या त्याच्या नैसर्गिक प्रभावामुळं कोणी शिकारी बनतो, कोणी पशुपालक बनतो, तर कोणी खाणकाम करतो. तर मानव हा नैसर्गिक परिस्थितीचा गुलाम आहे. निसर्ग हा श्रेष्ठ आहे. हे हंटिंग्टन या शास्त्रज्ञाने सिद्ध करून दाखवलेले आहे. ह्या व्याख्येमध्ये काय सांगितलंय? तर मानव आपले व्यवसाय स्वतः निवडत नाही, तर निसर्गाच्या प्रभावामुळं, निसर्गाच्या परिस्थितीमुळं मानवाला आपले व्यवसाय करावे लागतात. मी आताच तुम्हाला सांगितले की गवताळ प्रदेशामध्ये पशुपालन केलं जातं. समुद्र किनाऱ्याला काही लोक शिकारी करत असतात, काही लोक ज्या ठिकाणी खानक्षेत्र आहे त्या ठिकाणी खाणकाम करत असतात. अशा ह्या वेगवेगळ्या नैसर्गिक भौगोलिक पर्यावरणाचा मानवी व्यवसायावर, मानवी जीवनावरती प्रभाव पडतो. म्हणून मानव हा एक निसर्गाचा दास आहे, निसर्गाचा गुलाम आहे, असं एल्सवर्थ हंटिंग्टन या शास्त्रज्ञानं म्हटलेलं आहे. या शास्त्रज्ञाचा व्याख्येचा परत एकदा उल्लेख करतोय की मानवाचे गुणधर्म, मानवाच्या हालचाली आणि भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजेच मानवी भूगोल ही एल्सवर्थ हंटिंग्टन या शास्त्रज्ञानं तयार केलेली ही एक व्याख्या आहे. त्यानंतर मानवी भूगोलाची दुसरी व्याख्या आहे फ्रेडरिक रॅटझेल या शास्त्रज्ञाची. फ्रेडरिक रॅटझेल हे एक जर्मन शास्त्रज्ञ आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की फ्रेडरिक रॅटझेल यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकामध्ये व्याख्या मांडलेली आहे? तर अँथ्रोपोजिओग्राफी हे फ्रेडरिक रॅटझेल यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी व्याख्या मांडलेल्या आहे. फ्रेडरिक रॅटझेल आधुनिक भूगोलाचे जनक आहेत. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आधुनिक भूगोलाचे जनक कोण आहेत? तर आधुनिक भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅटझेल आहेत. फ्रेडरिक रॅटझेल यांनी अँथ्रोपोजिओग्राफी हा ग्रंथ लिहिलेला आहे. असे अनेक MCQ प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला
तयार होऊ शकतात. आणि तुम्ही हे मी सांगत असताना थोडक्यामध्ये तर अँथ्रोपोजिओग्राफी हे पुस्तक जे आहे ते फ्रेडरिक रॅटझल यांचं आहे. त्याचबरोबर मानवी भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅटझल आहेत, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. मी बोलत असताना अगदी क्विक आणि फास्ट मध्ये अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही नोंद करा. मग फ्रेडरिक रॅटझल यांची व्याख्या कुठली आहे, तर यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आहे की मानवी भूगोलातील सर्व घटना, बघा, मानवी भूगोलातील सर्व घटना दृश्य ही वातावरणाशी संबंधित असतात व ही दृश्य भौतिक स्थितीचे वर्णन घडवितात किंवा दर्शन घडवितात. म्हणजेच मानवी भूगोलातील सर्व घटना दृश्य ही वातावरणाशी संबंधित असतात व ही दृश्य भौतिक स्थितीचे दर्शन घडवितात. ही व्याख्या फ्रेडरिक रॅटझल या शास्त्रज्ञाची आहे. मग या व्याख्येचा अर्थ काय होतो, तर भूभागावरील वातावरण, सजीव सृष्टी, जमीन, पाणी, हवामान, मानव, प्राणी यांच्या संयुक्त कृतीतील मानवी भूगोलाचं जे दृश्य आहे ते जन्माला येतं. मानवाच्या सर्व हालचाली पर्यावरणाशी किंवा वातावरणाशी निगडीत आहे असं हे या व्याख्येवरून स्पष्ट होत आहे. परत एक वेळ ही फ्रेडरिक रॅटझल यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या सांगतोय. मानवी भूगोलातील सर्व घटना दृश्य ही वातावरणाशी संबंधित असतात आणि ही दृश्य भौतिक स्थितीचे दर्शन घडवतात. ही फ्रेडरिक रॅटझल यांची व्याख्या आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे जेम्स ब्रुन्स. तर जेम्स ब्रुन्स हे जे आहेत हे एक मानवी भूगोलामधील एक महत्वाचे शास्त्रज्ञ म्हणून यांना ओळखलं जातं. यांची व्याख्या काय आहे, तर मानवी व्यवसाय आणि नैसर्गिक घटक यांच्या संबंधांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. काय आहे, मानवी व्यवसाय, नैसर्गिक घटक यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. परत एकदा सांगतोय, मानवी व्यवसाय, नैसर्गिक घटक यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. मानवी भूगोल ही एक भूगोलाची महत्वाची ज्ञानशाखा आहे. आता या व्याख्येवरून काय स्पष्ट होतंय, तर या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतंय की मानवाचे व्यवसाय पूर्णतः नैसर्गिक घटकावर अवलंबून असून मानव आणि निसर्ग यांच्यात कधीच संघर्ष होत नाही. तर निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये हमेशा तडजोड किंवा समन्वय होत असले आपल्याला पाहायला मिळतो. निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये सतत परिवर्तन होतं. तर यामध्ये निसर्गही गतिमान आहे, मानवही गतिमान आहे. यावरून असं लक्षात येतंय, मानवी घटकांना प्रगती आणि ऱ्हास यांच्या प्रक्रियामधून बदलत जावं लागतं असं जीन ब्रुन्स या भौगोलिक मानवी भूगोल तज्ञाचं मत आहे. त्याचबरोबर जीन्स ब्रुन्स हा विडाल डी ब्लाश या तज्ञाचा ब्लाशचा शिष्य असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच यांना असं म्हणायचं आहे की निसर्गापेक्षा मानव श्रेष्ठ आहे. म्हणजेच जीन्स ब्रुन्स हा एक मानवी भूगोल वेत्ता असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याची व्याख्या मानवी व्यवसाय, नैसर्गिक घटक यांच्या संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय, अशी ही व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मानवी भूगोलाची चौथी व्याख्या, ऐकायला येते का सर्वांना? हॅलो, हा सर, माझा आवाज येतोय सर्वांना? येतोय सर. थँक्यू, धन्यवाद. तर हे मानवी भूगोलाचे
चौथी व्याख्या जी आहे ही विडाल डी ला ब्लाश या शास्त्रज्ञाच्या आहे आणि या शास्त्रज्ञानं 1926 मध्ये ही व्याख्या तयार केलेली आहे. मग ही व्याख्या काय आहे तर निसर्गाचे नियम स्पष्ट करणारे मानवी भूगोल हे शास्त्र आहे. मानवाच्या हिताच्या दृष्टीने पृथ्वीचा मानवाने उपयोग करून घेतला आहे. त्याच्या माहितीचे मानवी भूगोल हे एक शास्त्र आहे. म्हणजे बघा, मानव हा नैसर्गिक घटकांचा स्वतःच्या हितासाठी उपयोग करून घेतो. ही मानवी भूगोलाची एक विडाल डी ला ब्लाश या मानवी भूगोल तज्ज्ञाने व्याख्या केलेली आहे. विडाल डी ला ब्लाश हे मानवतावादी शास्त्रज्ञ म्हणून यांची ओळख आहे. यांनी कोणत्याही प्रदेशाचे प्राकृतिक वर्णन हे मानवाला वगळून करून चालणार नाही असं विडाल डी ला ब्लाश या फ्रेंच तज्ज्ञानं म्हटलेलं आहे. पर्यावरण या घटकावर मानवी जीवनाचे नाट्य आविष्कार घडत असतात असं यांचं मत आहे. भौगोलिक घटकांचा प्रभाव मानवी जीवनावरती पडतो. मानव समाजाचा विकास हा उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक पर्यावरणावरती अवलंबून असतो असं विडाल डी ला ब्लाश या शास्त्रज्ञानं म्हटलेलं आहे. तर विडाल डी ला ब्लाश हा एक मानवतावादी, त्याचबरोबर जीन ब्रुन्स हा विडाल डी ब्लासचा एक शिष्य आहे. तो ही मानवतावादी शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ह्या अनेक व्याख्या तुम्हाला मानवी भूगोलामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर कुमारी एलन सॅम्पल. कुमारी एलन सॅम्पल ही एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. हे अमेरिकन शास्त्रज्ञाची व्याख्या काय आहे बघा, तर ह्या कुमारी एलन सॅम्पल या शास्त्रज्ञ जे आहे ही जी व्याख्या काय आहे बघा, अविश्रांत कार्यशील मानव. बघा, अविश्रांत कार्यशील मानव आणि अस्थिर पृथ्वी यांच्या बदलत जाणाऱ्या संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. बघा, अतिशय सोपी व्याख्या आहे कुमारी एलन सॅम्पल यांची. अविश्रांत कार्यशील मानव आणि अस्थिर पृथ्वी यांच्यामध्ये बदलत जाणाऱ्या संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल ही कुमारी एलन सॅम्पल या अमेरिकन शास्त्रज्ञाची व्याख्या आहे. तर कुमारी एलन सॅम्पल ही फेडरिक रॅडझेल या निसर्गवादी शास्त्रज्ञाची शिष्या म्हणून ओळखली जाते. तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, कुमारी एलन सॅम्पल ही कोणत्या शास्त्रज्ञाची शिष्या आहे? तर फेडरिक रॅडझेल या जर्मन शास्त्रज्ञाची शिष्या म्हणून एलन सॅम्पल यांचा उल्लेख केला जातो. एलन सॅम्पल या शास्त्रज्ञाला काय म्हणायचं आहे, ह्या वैज्ञानिक जी स्त्री आहे यांना काय म्हणायचं आहे, तर पृथ्वी तलावर जोपर्यंत मानव आहे, बघा, पृथ्वी तलावर जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत मानव हा सतत निसर्गामध्ये क्रिया प्रतिक्रिया करत राहणार आहे. त्याचबरोबर मानवी जीवन सुद्धा बदलत जाणार आहे. पृथ्वीजवळ जशी गतिमानता आहे तशी मानवाजवळ सुद्धा प्रगती गतिमानता असलेले पाहायला मिळते. पर्यावरण आणि सांस्कृतिक घटकामध्ये नेहमी परिवर्तन होत राहणार आहे. सर्व घटक जे आहेत, पृथ्वी असेल किंवा मानव असेल, हे अस्थिर आहे. त्यामुळे मानवी भूगोल या ज्ञानशाखेमध्ये ही गतिमानता आहे असं कुमारी एलन सॅम्पल या अमेरिकन शास्त्रज्ञाला वाटतंय. तर अतिशय सोपी व्याख्या कुमारी एलन सॅम्पल यांची आहे. अविश्रांत कार्यशील मानव आणि अस्थिर पृथ्वी यांच्या बदलत जाणाऱ्या संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. ही भूगोलाची मानवी भूगोलाची महत्वाची व्याख्या कुमारी एलन सॅम्पल या शास्त्रज्ञानं सांगितलेली आहे. त्यानंतर पाचवा जो शास्त्रज्ञ आहे डेमॉन जॉन.
आता डिमॉन जॉन यांची व्याख्या काय आहे बघा. तर डिमॉन जॉन हे एक निसर्गवादी तत्वज्ञ असलेले आपल्याला पाहायला मिळतात. डिमॉन जॉनच्या मतानुसार मानवी समूह किंवा मानव समाजाचा प्राकृतिक पर्यावरणाशी येणारा संबंध स्पष्ट करणारे मानवी भूगोल हे शास्त्र आहे, अशी व्याख्या केलेली आहे. मानवी समूह किंवा मानव समाजाचा प्राकृतिक पर्यावरणाशी येणारा संबंध स्पष्ट करणारे मानवी भूगोल हे शास्त्र आहे, अशी व्याख्या केल्या. ही व्याख्या 1942 मध्ये डिमॉन जॉन या शास्त्रज्ञाने केलेली आहे. आता अमेरिकन शास्त्रज्ञ आणि फ्रेंच शास्त्रज्ञ यामध्ये काय फरक आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ निसर्गवादी आहेत, निसर्गाला श्रेष्ठ मानणारे आहेत. आणि फ्रेंच शास्त्रज्ञ विडाल डी लाब्लास असेल, जीन ब्रुन्स असेल किंवा डिमॉन जॉन असेल, तर याने मानवाला श्रेष्ठ मानलेला आहे. म्हणजेच डिमॉन जॉन हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ, फ्रान्समधील मानवी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत. जसा प्राकृतिक घटकांचा मानवावर प्रभाव पडतो, तसाच काही ठिकाणी मानव सुद्धा निसर्गावर, वातावरणावर आपला प्रभाव किंवा नियंत्रण आणू शकतो. हे डिमॉन जॉन या शास्त्रज्ञानं स्पष्ट केलेले आहे. भौगोलिक घटकामध्ये मानवाला महत्वाचं स्थान आहे, म्हणून हंटिंग्टन या शास्त्रज्ञानं निसर्गाला श्रेष्ठ मानले, तर डिमॉन जॉन या शास्त्रज्ञाने मानवी प्रभावाला जास्त महत्व दिलेलं आहे. हे एक मानवतावादी शास्त्रज्ञ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजेच शक्यतावादी किंवा संभववादी शास्त्रज्ञ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत. अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत, जर्मन शास्त्रज्ञ आहेत. याने मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. यानंतर WM डेव्हिस या शास्त्रज्ञाची व्याख्या आपण बघणार आहोत. तर WM डेव्हिस यांनी सुद्धा अतिशय साध्या आणि सोपी व्याख्या तयार केलेली आहे. नैसर्गिक पर्यावरण, मानवी व्यवसाय यांच्या संबंधामधून भौतिक घटकावरील पर्यावरणावर ताबा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मानवी भूगोलातून घेतलेला एक आढावा आहे. आता प्राचीन काळी मानवानं फार कमी प्रमाणामध्ये पर्यावरणामध्ये बदल घडवून आणले, परंतु आधुनिक वैज्ञानिक क्षमता, आधुनिक तंत्रज्ञानामुळे सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केलेलं पाहायला मिळतं. आणि या सांस्कृतिक पर्यावरणावरती मानवानं आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे, असं WM डेव्हिस या शास्त्रज्ञाचं मत आहे. मग WM डेव्हिस या शास्त्रज्ञानं जे नैसर्गिक सांस्कृतिक घटक जे आहेत, या सांस्कृतिक घटकांचा यामध्ये रस्ते, वसाहत, धरण, प्रकल्प, कारखानदारे, बगीचे हे एक सांस्कृतिक घटक आहेत, असं WM डेव्हिस यानं स्पष्ट केलेलं आहे. आणि याचा पर्यावरणाशी संबंध करावा किंवा जोडावा असं यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर यांची व्याख्या काय आहे, तर प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की निसर्गदत्त भौगोलिक पर्यावरणाशी WM डेव्हिस या शास्त्रज्ञाची व्याख्या काय आहे, निसर्गदत्त भौगोलिक पर्यावरणाशी सतत समायोजन संघर्ष करून मानवाने स्वतःची प्रगती केली. या यशस्वी प्रयत्नांची माहिती मानवी भूगोलातून स्पष्ट होते. याला आपण मानवी भूगोल असं म्हणतो. म्हणजे निसर्गदत्त भौगोलिक पर्यावरण जे आहे, या पर्यावरणामध्ये काही वेळेला संघर्ष केला मानवानं, काही वेळेला समायोजन केलं आणि आपली स्वतःची यशस्वी गाथा रचली, म्हणजेच मानवी भूगोल होय, असं WM डेव्हिस या शास्त्रज्ञानं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखां
वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि ह्या व्याख्या अभ्यासत असताना निसर्गवादी शास्त्रज्ञ आहेत, मानवतावादी शास्त्रज्ञ आहेत, या सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आपण. तर मानवी भूगोल म्हणजे काय, निसर्ग आणि मानव यांच्या बदलत जाणाऱ्या आविष्कारांचा एक अभ्यास आहे. ही एक आपण साधी सोपी हे मानवी भूगोलाची व्याख्या सांगू शकतो. तर अशा अनेक व्याख्या या मानवी भूगोलाच्या या पाठामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आज या ठिकाणी आपण या व्याख्यानाचा अभ्यास केला. त्याचबरोबर मानवी भूगोलाचं प्रास्ताविक जे आहे किंवा प्रस्तावना जे आहे त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आणि यानंतर आपली लिंक जी आहे ही झूम लिंक 40 मिनिटाची आहे. आणि ही 40 मिनिटाची लिंक असल्यामुळं ज्या वेळेला ही 40 मिनिटं पूर्ण होतात त्यावेळेला आपली ही लिंक आपोआपच बंद होते. तर आपणाला एक विनंती आहे की सर्वांनी जो तुम्हाला फीडबॅक फॉर्म दिलेला असेल तो फीडबॅक फॉर्म सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या हजेरीसाठी भरणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची हजेरी जर लावायची असेल तर तुम्हाला या जो फीडबॅक फॉर्म जो आहे तर तो फीडबॅक फॉर्म तुम्ही भरणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण जो मानवी भूगोलाचा परिचय त्याचबरोबर